तर रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यात। श्रींचं दर्शन घेताना अंगभर कपडे घालण्याचं भाविकांना आवाहन करण्यात येत आहे। राज्यात सध्या अनेक मंदिरात दर्शन घेत असताना वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे। त्यामुळे गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी सुद्धा वस्त्रसंहिता लागू होण्याची चिन्ह आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। राज्यातल्या अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि आता रत्नागिरीतल्या प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे मंदिरातही त्या दृष्टीने पावलं उचलण्यात आलेली आहेत। सध्या तरी सूचना फलकांच्या माध्यमातून भाविकांना वस्त्रसंहितेबद्दल आवाहन करण्यात आलेलं आहे। मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांचा पेहराव कसा असावा याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। विशेषतः या ठिकाणी आल्यानंतर मानसिक शांतता लाभते, स्वयंभू गणेशाचं आशीर्वादाने आपले कार्य सिद्धीच जाते। त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांनी मंदिर परिसरात वावरताना आपला पेहराव हा आपल्या भारतीय हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत, सुचिरभूत असावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या देवतेचं दर्शन करायला जाताना परिसरातील वातावरण, आपल्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा व परिसराचं पावित्र्य टिकवणारा हा पेहराव असावा आणि त्यामुळे अंगभर वस्त्र परिधान करूनच देवदर्शन घ्यावं, जेणेकरून आपल्यासोबत असणाऱ्या असंख्य भाविकांना संकोचल्यासारखंही वाटणार नाही व त्यांच्या चित्तवृत्ती विचलित होणार नाहीत असं आव्हान जे आहे ते या सूचना फलकांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तरी सध्या तरी या ठिकाणी वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली नसली तरी भाविकांनी स्वतःहून आपला पेहराव कसा असावा त्याबाबत आव्हान देखील रत्नागिरीतल्या या गणपतीपुळे मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता गणपतीपुळे मंदिरात येताना भाविकांनी देखील पेहरावाच्या बाबतीत खबरदारी घेणं आवश्यक आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, गणपतीपुळे, रत्नागिरी।